महाराष्ट्र दिनी अमरावतीत पोलीस मुख्यालय परेड मुख्यालयात मुख्य शासकीय समारंभ पार पडला। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। अमरावतीच्या पोलीस मुख्यालय परेड मैदानावर 67वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। तर या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला, तर मान्यवरांच्या उपस्थितीत परेड संचलन करण्यात आलं। पोलिसांच्या विविध पथकांनी सलामी दिली। तर अमरावती जिल्ह्यात कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सर्वांगीण विकास साधण्यावर शासनाचा भर असल्याचं स्पष्ट केलं। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान तसंच विविध कृषी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली। जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेरफार करतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपयाची मदत देण्यात येणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये ही कर्जमाफीची प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू होणार आहे। यामुळे गेल्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अरिष्ट उडवलेल्या शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईपोटी 1,479.78 कोटी रुपयाची मदत थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली आहे। शेवटी एक महत्त्वाचे आवाहन आपल्याला करावेसे वाटते। यावेळी देशाची पहिली डिजिटल जनगणना होणार आहे। आजपासून जनगणनेचा पहिला टप्पा राबविण्यात येत आहे। यात अचूक माहिती भरावी, यामुळे देशाचे ध्येय, धोरण आणि योजना आखण्यास मदत होणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने ही जनगणना करावी अशी आपल्याला आवाहन करतो। पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार।